गणेश उत्सव अगदी जवळ आलेला आहे आणि याचा उत्साह पूर्ण पुण्यामध्ये आपल्याला दिसतोच आहे. आणि ह्याच गणेशाच्या मूर्तीला बनवणाऱ्या कलाकाराला आज आपण भेटूया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून की कशा घडतायत ह्या मूर्ती आणि कशा उत्साह सध्या त्यांचा आहे. दादा, तुम्ही किती वर्षापासून मूर्ती बनवतायत? आता 30 वर्ष झाले. म्हणजे पूर्वीपासून आमचे काका ह्या गणपतीच्या कारखान्यातच काम करायचे. म्हणजे त्यांचे चुलते पण करायचे. जवळजवळ 60-70 वर्ष ह्या कारखान्यातनं काम चालू आहेत. पूर्वी शाडू मातीचे गणपती असायचे, पण आता मागणीनुसार पीओपी कडे कल सगळ्यांचाच आहे. तुम्ही शाडू मातीचे गणपती बनवतात? शाडू मातीचे गणपती असतात ऑर्डर प्रमाणे. म्हणजे 30-40% माल शाडू मातीचा आहे, बाकीचा पीओपीचा आहे. कारण का हँडलिंग आणि येणारी किंमत, शाडू मातीला खर्च भरपूर असतो आणि तेवढी कॉस्ट म्हणजे तेवढी किंमत मार्केटमध्ये मिळणं थोडं मुश्किल आहे. एक वर्ग ठराविक आहे ज्यांना पर्यावरणाच्या काळजीपोटी त्या गोष्टी करतात, पण ते सगळ्यांना परवडणार नाही. कारण का पीओपीच्या आणि त्या गणपतीमध्ये डबल किमतीचा फरक आहे. आणि आता शाडू झालं तर सगळ्यांसाठी चांगलंच आहे. एक कलाकारांचा वाव चांगला मिळू शकतो. आता भरपूर यंग जनरेशन आहे जे गणपतीच्या कारखान्यात किंवा काम करण्यात व्यस्त आहेत किंवा तयारी दाखवत आहेत. विशाल शिंदे सर जे लोअर परेल मध्ये त्यांचा स्वतःची कार्यशाळा आहे, त्यांच्या अंडर भरपूर जणांनी चांगलं प्रशिक्षण घेऊन स्वतःचे चांगले कारखाने आता पुण्यामध्ये पण चालू आहेत. किमती थोड्या जास्त असतात, पण त्यांच्या कला भरपूर सुधारित आहे, ज्यांनी त्याच्यावर भरपूर अभ्यास केलेला आहे. आता ह्या कलेमध्ये पुढची पिढी येईल, पण त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जे आम्ही करतोय त्यापेक्षा थोडा ऍडव्हान्स पेंटिंग म्हणा किंवा डोळ्याची आखणी म्हणा, ह्या गोष्टी त्यांनी शिकायला पाहिजेत. बघून शिकतात किंवा आमच्या हाताखाली शिकतील, पण थोडं ऍडव्हान्स मध्ये त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. गणपतीची मूर्ती बनवताना काय भाव असतो तुमच्या मनामध्ये? आम्ही सुरुवातीला एक त्यांची म्हणजे एक दिवस ठरलेला असतो की कुठल्या दिवशी आपण गणपती चतुर्थी किंवा कुठला तरी असा चांगला दिवस बघून गणपतीची सुरुवात होते. पित्तर पंधरवडा म्हणजे नवरात्रीमध्ये गणपतीचं काम चालू होतं. मोल्डिंग पासून सुरुवात होते, नवीन मॉडेल्स बनवणे, कास्टिंग, ही प्रक्रिया जवळजवळ मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत चालू असते सगळं. आणि मग जून महिन्यापासून पेंटिंगची तयारी किंवा होलसेलचे गणपती द्यायचे. मार्केटमध्ये ऍटलिस्ट 1 महिना गणपती आपले जायला पाहिजेत, तर त्यांचं म्हणजे विक्री होऊ शकते. बाकी घरगुती कस्टमर्स असतात जे कित्येक वर्ष ह्याच कारखान्यातनं गणपती घेतात, ते कुठे दुसरीकडे जात नाहीत. त्यांचे ठरलेले गणपती आहेत, म्हणजे त्यांना काय फोन करायला लागत नाहीत नाही का, ते येऊन ते गणपती घेणार आहेत हे माहिती असतं. असे पण कस्टमर आहेत. थोडी मार्केटिंगची गरज आहे ह्या ह्याच्यात. सोशल मीडिया म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, रील्स पाहिजेत, जे आत्ताच्या मुलांना करतात पण आपल्याला आज जमत नाहीत. आणि बिझनेस मध्ये कशा प्रकारे प्रॉफिट येतं या सगळ्या गोष्टींचं? प्रॉफिट चांगलं आहे. जर तुमचं काम चांगलं असेल ना, तर माणूस तुमच्याकडं 100% येणार गणपती घेण्यासाठी. नवीन पाडणाऱ्यांना फास्ट पैसे पाहिजेत, म्हणजे कमी लो बजेटचे कलर्स वापरणे. आता ड्रेपरीवाले गणपती आहेत, थोडा खर्च होतो, आपलं मार्जिन लेवल कमी ठेवून चाललं तर सेल भरपूर होतो. म्हणजे दोन्ही गोष्टी बघायला लागतात की आपल्याला पण परवडायला पाहिजे आणि घेणाऱ्याला पण परवडायला पाहिजे. प्रॉफिटेबल बिझनेस आहे, पण स्वतः केलेला पाहिजे. जर तुम्ही होलसेल मधून घेऊन विक्री करायची असेल तर मग सगळ्या गोष्टी, तुमचं शॉप स्वतःच पाहिजे, रेंटलवर तुम्हाला जाणारा मानवाचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुमची प्रॉफिट लेवल कमी होते. आता हे स्वतःच जर कारखाना किंवा कार्यशाळेची जागा असेल तर मग ह्या धंद्यामध्ये शक्य म्हणजे नक्की पाडावं पुढच्या पिढीने तरी. भक्तांना आणि नवीन कलाकार जे आहेत आता जे बनवतील गणपती, तुम्हाला त्यांना काय सांगायचं? नवीन कलाकारांचं एकच मत आहे माझं, शाडू मध्ये ते सरकारचा पहिला प्रश्न आहे की गव्हर्नमेंटनी शाडू जर पीओपी बंदी केली तर कलाकार शाडू मध्ये वळेल, आणि नसेल तर मग ह्यात नाविन्य काही नाही राहणार आहे. कारण का एकच प्रोडक्शन 50 कारखान्यांमध्ये सेम गणपती असतात, फक्त तुमच्या कलर्सवर डिपेंड आहे की तुमचा माल म्हणजे गणपती किती संपतील ते. आणि कलाकारांनी म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात जेवढे दाखवलं जाते महागाई झाली आहे
तेवढी महागाई नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये चर्चा करून महागाई करून उपयोग नाहीये गणपतीच्या बाबतीत. म्हणजे घेणारा जर त्या भावनेने गणपती घ्यायला आला असेल तर समजा त्याला भाव करायचा नाहीये, पण तुम्ही सांगितलेल्या किमतीमध्ये त्याला ती गोष्ट परवडत नसेल तर मग भाव करण्याशिवाय पर्याय राहत नाही. असं म्हणजे ठीक आहे, जे वाढले तिथपर्यंत घ्या. जे आता सांगितलं जाते 40% 50% ग्रोथ वाढलाय, महागाई झाली तेवढी नाही एक ठीक आहे ना बाबा. 10%, 5%, 15% पर्यंत तुम्ही ग्रोथ घेऊन विक्री करा. दोन्ही गोष्टीचा आपल्या खिशाला झळप असणार नाही आणि घेणाऱ्या कस्टमरला पण त्याचा त्रास होणार नाही. या दोन गोष्टीचा विचार करून विक्री करावी. आत्ताच आपण गणेश उत्सवाचा आनंद आणि तयारी पाहिलेली आहे आणि तुम्हालाही आता कुठल्या प्रकारचे गणपती आवडतात, म्हणजेच विठोबा, तुकोबा किंवा मल्हार गणपती, जे आता नवीन मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे सगळ्या गोष्टींचा, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.